पहिल्यांदा तर ज्या आम्ही चॅम्पियनशिपला उतरलेलो त्याचं नाव आहे की इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप। ही चॅम्पियनशिप इंडियातली सर्वात मोठी डान्स चॅम्पियनशिप होते। अनुभव म्हणजे फर्स्ट टाइम होतो तो खूप नर्वस होतो आणि आपल्या पालघरला रिप्रेझेंट केलं होतं। एवढं भारी फिलिंग आली की काहीतरी पालघरसाठी केलं। हॅपी फील होतंय की तिथे जाऊन आम्ही काय ना काहीतरी करणार, जसं की खाली अत्तर भारताला आणणारच नाही, तिकडनं गेल्यावरती खुश तो लाएंगे वहां से आएंगे। तो हिप हॉप या डान्स मधून मनीष, सचिन आणि मयूर या 3 तरुणांनी यशाची मोहर उमटवल्याने पालघर जिल्हा वासियांची मान नक्कीच उंचावली आहे। तर पालघर सोबतच महाराष्ट्र राज्याची मान देखील उंचावली आहे। त्यांच्या ग्रुपचं नाव आहे द क्रिएटर्स ग्रुप। या तिघांनी आपल्या या ग्रुपच्या माध्यमातून आता जानेवारी महिन्यात मुंबईत पार पडलेल्या हिप हॉप चॅम्पियनशिप मध्ये 2रा नंबर पटकावला आहे आणि सोबतच सिल्वर मेडल पटकावलं आहे। पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मातीच्या घरात जन्मलेल्या अवघ्या 20, 21, 22 या वयातच या तिघांनी नृत्य हे आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्यामध्ये यश संपादन करत महाराष्ट्रातून 2रा क्रमांक पटकावला आहे। आणि इतकंच नाही तर महत्त्वाचं म्हणजे या चॅम्पियनशिप मध्ये त्यांची निवड आता अमेरिकेत झाली आहे। त्यासाठी हे तरुण भरपूर मेहनत करून आता आपल्या देशाचं नाव लौकिक करणार असल्याची जिद्द त्यांनी उराशी बाळगली आहे। अमेरिकेला जाऊन तुम्ही भारतासाठी रिप्रेझेंट करणार आहे, तर कसं वाटतंय आणि कशी तयारी, म्हणजे असं म्हणजे आहे कॉन्फिडन्स आहे की आम्ही जिंकणारच असं? हो, म्हणजे की कसं झालेलं की कधी आम्ही विचारच नाही केलेला की ह्या म्हणजे आम्ही विचारच केला ना की एवढ्या मोठ्या स्टेजजवळ जाणार, सेकंड येणार आणि फर्स्ट टाइम तो थोडा नर्वस पण झालेलो। तर असं कधी विचारच नाही केलेलं की सिल्वर येणार पालघरसाठी आणि भारतासाठी एवढं काहीतरी करणार। आणि जेव्हा जो मेडल हातामध्ये पडला आणि ते खाली लिहिलेलं की वर्ल्ड हिप हॉपसाठी तुम्ही क्वालिफिकर्स आहात, तर खूप कधी विचारच नाही केलेला। आणि पहिली गोष्ट म्हणजे की आम्हीच नाही, घरचे जे म्हणजे असं की जेव्हा आम्ही हा स्ट्रगल करत होतो या लाईनमध्ये करत होतो तेव्हा घरून थोडं कशी की जॉब करा, हे करा, ते करा, ह्याच्या मागे नका, थोडं होतं। पण जेव्हापासून तिकडनं आलं तेव्हा सर्वांना अभिमान वाटतो आमचा की मुलांनी काहीतरी केलं असं। तर आता की म्हणजे कॉन्फिडन्स पण खूप वाढला, कारण की घरच्यांचा पण फुल सपोर्ट आहे आता आणि गाववाल्यांचा आहे सर्वांचा। तर म्हणजे आज खूप सपोर्ट म्हणजे हे झालंय, हॅपी फील होतंय की तिथे जाऊन आम्ही काय ना काहीतरी करणार, जसं की खाली अत्तर भारताला आणणारच नाही, तिकडनं गेल्यावरती खुश तो लाएंगे वहां से आएंगे। मयूर कांबेरा, मनीष कांबेरा आणि सचिन बात्रा या तिघांनी आपल्या असामान्य नृत्य कौशल्याने सर्वांवर मोहिनी टाकली आहे आणि आता त्यांची निवड अमेरिकेत झाली आहे। त्यांना मिळालेली ही संधी त्यांच्या करिअरला कलाटणी देणारी ठरेल असा विश्वास त्यांच्या सोबतच त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलाय। मात्र सध्या या तिघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय। महाराष्ट्रासाठी आणि त्यासोबतच पालघरकरांसाठी मान उंचावणारी आज जी आहे ती बातमी आहे आणि त्या संदर्भात मी या ठिकाणी आलेली आहे। मी दुर्वेस या ठिकाणी विशाल काटेला यांच्या स्टुडिओमध्ये आहे। पहिल्यांदा तर ज्या आम्ही चॅम्पियनशिपला उतरलेलो त्याचं नाव आहे की इंडियन हिप हॉप डान्स चॅम्पियनशिप। ही चॅम्पियनशिप इंडियातली सर्वात मोठी डान्स चॅम्पियनशिप होते। तर आम्ही या चॅम्पियनशिपमध्ये सहभाग घेतलेला आणि आपल्या पालघरला रिप्रेझेंट केलं होतं आणि फर्स्ट टाइम आम्ही तिथे जाऊन स्टेज परफॉर्म केलेला आणि त्याच्यामध्ये आपण सिल्वर मेडल झालेलो आहे। तर ही गोष्ट म्हणजे आमच्यासाठी तर खूपच अभिमानाची गोष्ट आहे आणि पालघरसाठी पण खूप अभिमानाचीच गोष्ट आहे, कारण ग्रामीण भागातील मुलं जे आहे इतकं चांगलं परफॉर्मन्स करून आणि 2रा क्रमांक महाराष्ट्रातून पटकावलं, पालघरहून त्यांनी रिप्रेझेंट केलेलं आहे। कशी काय तयारी केली आणि कसं काय माहिती झालं तिथे जो तुमचा चॅम्पियनशिप स्पर्धा होती, कसं काय माहिती पडली आणि तुम्ही कसं काय तिथे मध्ये तुम्ही सहभाग नोंदवला? या चॅम्पियनशिपची म्हणजे की हा तर पहिल्यांदा तर हा चॅम्पियनशिप इंडियातला सर्वात मोठा डान्स चॅम्पियनशिप आहे। याची तयारी तर आम्ही जवळजवळ आता 2 वर्ष तरी करत होतो। असं जेव्हा आम्हाला माहिती झालं की चॅम्पियनशिप आहे तर त्यांचे म्हणजे कसं असतं की जेव्हा आपण चॅम्पियनशिप करतो, जेव्हा आपल्या बाहेर नाव येतं की बाबा हा ग्रुप आहे,
तर ते समोरून करतात की तुम्ही ह्या चॅम्पियनशिप करणार का, हे करणार का, ते करणार का, असं. ही हिपहॉप चॅम्पियनशिप, इंडियन हिपहॉप डान्स चॅम्पियनशिप. तर आम्ही असं ठरवलं की ह्या वेळेस आपल्या पालघरला रिप्रेझेंट करायचं तिकडे. सो आम्ही जवळजवळ 1 वर्ष आले त्याच्यासाठी रिहर्सल करत होतो आणि तो दिवस 2024 आणि आम्ही हे परफॉर्म केलं. किती तारखेला ही स्पर्धा होती तिथे मुंबईला? ही चॅम्पियनशिप 1 जानेवारीपासून तर 7 जानेवारीपर्यंत होती असं. हां. अच्छा, तिथे तुम्हाला काय प्रशिक्षण वगैरे दिलेलं की असं डायरेक्ट तुम्ही रिप्रेझेंट केलं? नाही, डायरेक्टली रिप्रेझेंट केलं. थोडी इन्फॉर्मेशन की जसं चॅम्पियनशिप असते ती थोडेफार इन्फॉर्मेशन काढून तिकडे आम्ही गेलेलो आणि रिप्रेझेंट केलं आपलं पालघरला. कसा होता अनुभव तिथला? अनुभव म्हणजे फर्स्ट टाइम होतो तो खूप नर्वस होतो, कारण की पहिल्यांदा गेलेलो आणि कसलाच काय म्हणजे एवढा तर प्रॉपर की अनुभव नव्हता, कारण की जे डान्सर येतात त्यांना जवळजवळ 2 वर्ष 3 वर्ष आले ते परफॉर्म करतात तिकडे, तर त्यांना त्या गोष्टीचा नॉलेज होता की कसं करायचं, काय करायचं, कसं नाही ते. आम्ही फर्स्ट टाइम तिकडे गेलेलो आणि तिथं गेल्यावरती त्यांच्यासोबत राहून थोडं समजलं की कसं असतं, काय असतं आणि डान्सचा लेवल कुठे वाढलाय तिथे जाऊन आम्हाला प्रॉपर समजलं काय असतं काय नाही. मयूर, किती वय तुझं? 20. कसं वाटलं तुला तिथलं मुंबईमध्ये चॅम्पियनशिप मध्ये तू गेला आणि डान्स केलं आणि हिपहॉप मधलं हा म्हणजे हिपहॉपच असतो का त्याच्यामध्ये अजून प्रकार वगैरे असतात? नाही, हिपहॉप फक्त. कसं वाटलं? खूप भारी वाटलेलं जाऊन आणि सिल्वर मेडल झालं तर खूपच भारी वाटलं. एवढं भारी फिलिंग आली की काहीतरी पालघरसाठी केलं. अच्छा, बस. आणि किती वय तुझं? 20च वय आहे. आणि कुठे राहतो? आंबिस्ते वाडा आंबिस्ते. अच्छा, तर आपण इथे काय नाव तुझं? सचिन. प्रोग्राम जे आहे त्याच्या थ्रू त्यांच्यावरती त्यांचं पेज असतं, मग त्याच्या थ्रू आम्हाला माहिती पडलं आणि आम्ही ठरवलं की हा गोल फिक्स, मग आम्ही तिकडे गेलो. तिथे भरपूर महाराष्ट्रातून भरपूर टीम होती का, म्हणजे स्पर्धेकरू भरपूर होते का? हो, भरपूर होते. अच्छा, मग तुमचा सेकंड नंबर आला त्यामध्ये. जर अनाउन्स झालं असं की तुमच्या टीमचं नाव काय होतं? म्हणजे द क्रिएटर्स. अच्छा, मग अचानक अनाउन्स झालं, कसं वाटलं मनामध्ये? सर्वजण ओरडायला लागले आणि हा तर रडायला लागलेला. अच्छा. आणि धावत आम्ही गेलो स्टेजवरती आणि मेडल घेतलं. तर ज्यांनी देशासाठी राज्यासाठी नाव कमावलं आहे अशा लोकांना शासनाकडून सन्मानित केले जाते, पुरस्कृत केले जाते. तर पालघर सारख्या ग्रामीण भागातील मातीतून जन्मलेल्या या तिन्ही स्टारचे कुठून तरी सन्मान व्हायला पाहिजे अशीच अपेक्षा आहे. यश मिळवायचं असेल तर जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा या ऑप्शनला टाकता येत नाही. तर त्यासाठी या तिन्ही गोष्टी सातत्याने ठेवून कराव्या लागतात. तसं केलं तर यश मिळतं हे या तरुणांनी खरं करून दाखवलंय. शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग, प्रत्येकांमध्ये कला गुण असतातच, पण त्यांना संधी मिळण्याची गरज असते. हे देखील पुन्हा अधोरेखित झालंय.